अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 9 डिसेंबर शनिवार अत्यंत विशेष आणि सर्वात महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे भागवत एकादशी। बघा, कार्तिकी एकादशी नंतर जी एकादशी येते तिला भागवत एकादशी असं म्हणतात आणि ही एकादशी देखील कार्तिक महिन्यात आल्यामुळे या एकादशीचं महत्त्व जे आहे ते विशेष आणि सर्वात मोठं आहे। कारण कार्तिक महिना जो आहे तो देवधर्म करण्यासाठी, दानधर्म करण्यासाठी, त्याचबरोबर स्नान करण्यासाठी आणि धार्मिक स्थळी जाऊन तिथे देवांची उपासना करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो। तुम्ही बघत असाल की वर्षाचे 12 महिने जे असतात त्यातील कार्तिक महिन्यामध्ये असंख्य भाविक, असंख्य लोक जे आहेत ते देवधर्म करण्यासाठी म्हणजे धार्मिक स्थळी जात असतात। कारण हा जो महिना आहे हा पूजा पाठ करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो। आता खरं तर आज करायचे बरेच उपाय मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजचा एक विशेष आणि सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। आज सायंकाळी, आजच्या या एकादशीला सायंकाळी तुळशीजवळ तुम्हाला अशी एक गोष्ट ठेवून द्यायची आहे किंवा अशी एक गोष्ट अर्पण करायची आहे, जी गोष्ट ठेवल्याने किंवा ही एक गोष्ट अर्पण केल्याने तुमचं भाग्योदय व्हायला सुरुवात होईल, तुमची आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल। जिथे जिथे आर्थिक अडचण होती किंवा जिथे आर्थिक चणचण होती ती चणचण कुठेतरी कमी होईल। घरात कितीही दारिद्र्य असेल तर त्या दारिद्र्याचा नाश होईल। बघा, एकादशीचं व्रत हे आपण भगवान श्री विष्णूंसाठी करत असतो। या दिवशी जर तुम्ही भगवान श्री विष्णूंच्या काही सेवा केल्या, त्यांचे काही उपाय केले तर तुमच्या घरामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये असलेली जी नकारात्मकता आहे ती क्षणात समाप्त होते। तुमच्या घरात कितीही मोठं दारिद्र्य असेल तर ते दारिद्र्य संपायला लागते। ज्या घरात खरं तर भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात लक्ष्मी नेहमी स्थिर असते आणि ज्या घरात या दोघांचीही एक साथ सेवा केली जाते त्या घरामध्ये अखंड बरकत असते। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहे, जो उपाय केल्याने बरकतही येईल आणि अखंड लक्ष्मीचा वासही राहील, लक्ष्मी स्थिरही राहील। खरं तर भगवान श्री विष्णू जे आहेत त्यांची सर्वात प्रिय असणारी गोष्ट म्हणजे तुळस माता, जिला भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी असं देखील म्हटलं जातं। आता हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते। आता जास्त वेळ यावर नाही घालवत, डायरेक्ट आजचा उपाय सांगते। आज तुम्हाला सायंकाळी, ज्याला लक्ष्मी येण्याची वेळ म्हणतो, ज्याला आपण सांज वेळ किंवा प्रदोष समय म्हणतो, 5:30 नंतर ते रात्री 9:30च्या आतमध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे। आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर जिथे तुळस माता आहे त्या तुळशी मातेच्या समोर तुम्हाला एक स्वच्छ सुंदर दिवा लावून घ्यायचा आहे, बाजूला एक अगरबत्ती लावायची आहे। बघा, एकादशी असेल किंवा रविवार असेल तर या दिवशी तुळशीला कधी पाणी घालायचं नसतं किंवा कुठलाही पदार्थ, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जो जलपदार्थ आहे, मग ते दूध असेल किंवा कुठल्याही प्रकारचं हळदीचं पाणी असेल, अशी कुठलीच गोष्ट तुम्हाला तुळशीला अर्पण करायची नसते, कारण त्या दिवशी तुळशी मातेचं निर्जला व्रत असतं। ठीक आहे, तुम्ही उपाय सेवा करू शकतात, फक्त तुळशी मातेला जल, दूध हे काही अर्पण करायचं नसतं। फक्त एक दिवा लावून घ्यायचा आहे, बाजूला एक अगरबत्ती लावायची आहे। त्यानंतर तुम्हाला 21 अख्ख्या चण्याच्या डाळी घ्यायच्या, म्हणजे जी हरभरा डाळ आपण जिला म्हणतो, ही 21 चण्याची डाळ तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायची आहे। तिला टोस लागलेला, तिला कीड लागलेली असं अजिबात नको, ती व्यवस्थित अखंडित असणारी डाळ तुम्हाला घ्यायची आहे। सोबत एक तुम्हाला छोटा गुळाचा खडा घ्यायचा आहे, 2 अख्ख्या लवंगा घ्यायचे आहेत, 2 वेलचीचे दोडे, ज्याला वेलचीचे दाणे असे म्हणतो, तर हे 2 वेल दोडे तुम्हाला घ्यायचे। त्यासोबत तुम्हाला 1 रुपयांचं एक नाणं किंवा जर माता लक्ष्मीचा जर तुमच्याकडे कॉईन असेल तर तो कॉईन तुम्हाला घ्यायचा आहे आणि एक अख्खं हळकुंड तुम्हाला घ्यायचं आहे। ठीक आहे, सर्व गोष्टी एका वाटीमध्ये अगोदरच काढून घ्या। त्यानंतर तुळशी मातेच्या जेव्हा समोर तुम्ही बसाल तर तिथे तुळशीच्या बाजूला तुम्हाला थोडीशी माती खोदायची, म्हणजे ज्या मातीमध्ये तुम्ही तुळस ठेवलेली आहे त्यातील थोडीशी माती बाजूला करायची आहे आणि या मातीमध्ये ह्या 21 ज्या चणा डाळ तुम्ही घेतलेल्या त्या एक एक करत तुम्हाला तिथे पुरायच्या आहेत। प्रत्येक वेळी एक एक टाकत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। 21 चणा डाळ टाकल्या की त्यानंतर 2 लवंगा आणि 2 तुम्ही घेतलेले हिरवे वेल दोडे, ज्याला इलायची, वेलची असं म्हणतो, ते देखील घालायचे। हे सर्व टाकलं की त्यानंतर
एक हळकुंड जे घेतलं होतं ते हळकुंड देखील तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. हे सर्व टाकून झालं की त्यानंतर वरती तुम्हाला माती, म्हणजे जी माती तुम्ही खोदली होती ती माती तुम्हाला टाकायची आहे आणि हे सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये गाडून ती जागा जी आहे ती प्लेन करायची आहे. आणि ज्या जागी तुम्ही हे सर्व टाकलेलं आहे, ज्या जागी तुम्ही हे सर्व ठेवलेलं आहे, त्याच्यावरती 1 रुपयांचे कॉईन किंवा 1 रुपयाचं एक नाणं तुम्हाला ते जे तुम्ही घेतलेलं आहे ते, जर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर ते माता लक्ष्मीचं जर तुमच्याकडे कॉईन असेल तर ते माता लक्ष्मीचं कॉईन ठेवा. माता लक्ष्मीचं कॉईन नसेल तर मग ते 1 रुपयाचं नवीन स्वच्छ सुंदर असलेलं जे नाणं आहे ते नाणं तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. ठीक आहे. हे ठेवून दिलं की त्यानंतर तुम्हाला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे. गंगाजल घेऊन ते तुम्हाला एका फुलाला थोडंसं गंगाजल घ्या आणि ते गंगाजल जे आहे ते 1 रुपयाच्या नाण्यावरती तुम्हाला शिंपडायचं आहे. ज्यांच्याकडे गंगाजल नसेल, त्यांच्याकडे गोमूत्र असेल तर गोमूत्र घ्या. गोमूत्र आणि गंगाजल नसेल तर घरातील साधं जे पाणी आपलं असतं स्वच्छ सुंदर, ते पाणी त्या फुलाला घ्या आणि ते पाणी त्या फुलांनी त्या 1 रुपयाच्या नाण्यावरती शिंपडलं तरीही चालेल. त्यानंतर त्या 1 रुपयाच्या नाण्याची विधियुक्त पूजा करायची आहे. त्यावरती थोडंसं हळद, चंदन, थोडंसं कुंकू, अष्टगंध अर्पण करायचं आहे. थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहेत. एक फूल तुम्हाला तिथे ठेवून द्यायचं आहे. दोनही हात जोडून तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आणि त्यासोबत 1 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ठीक आहे. हे तुम्हाला म्हणायचं आहे. ज्यांना हे दोनही येत नाही त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा ती अगरबत्ती संपेपर्यंत, जी बाजूला लावलेली अगरबत्ती आहे ती अगरबत्ती संपेपर्यंत कंटिन्यू तुम्हाला जप करत राहायचं आहे. हे सगळं करून झालं की त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला 7 किंवा 11 वेळा प्रदक्षिणा घालायच्या. जर जागा नसेल तर स्वतःभोवतीच घाला. त्यानंतर तुमची जी काही कामं असतील ती तुम्हाला कामं करायची आहेत. बघा आता हे 1 रुपयाचं जे नाणं ठेवलेलं आहे हे तुम्हाला 11 दिवस तिथे ठेवायचं आहे आणि सलग 11 दिवस, म्हणजे आज तुम्ही हे सर्व केलं तर आजपासून 11 दिवस तुम्हाला त्या नाण्याची पूजा करायची आहे. दररोज तुम्ही जसं तुळशीला पाणी घालता तर तुळशीला पाणी घालण्यासोबत त्या 1 रुपयाच्या नाण्यावरती हळद कुंकू अर्पण करून 1 फूल अर्पण करायचं आहे. तुमची इच्छा व्यक्त करत तुम्हाला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे, गायत्री मंत्र म्हणायचं आहे. ठीक आहे. दररोज तुम्हाला सकाळी किंवा सायंकाळी दोन्हीपैकी कुठल्याही टायमाला तुम्हाला या 1 रुपयाच्या नाण्याची किंवा त्या माता लक्ष्मीच्या कॉईनची तुम्हाला पूजा करायची, त्याचं पूजन करायचं आहे. ज्या दिवशी 11वा दिवस असेल तर त्या दिवशी ते 1 रुपयाचं जे नाणं आहे ते 1 रुपयाचं नाणं तुम्हाला तिथून उचलायचं आहे. एक लाल रंगाचं कापड तुम्हाला घ्यायचं आहे, लाल रंगाचं फडकं. त्या लाल रंगाच्या फडक्यामध्ये ते 1 रुपयाचं नाणं तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर जर तुमच्या तुळशीला मंजुळा आलेली असेल तर ते एक मंजुळा तुम्हाला तोडायची आहे. आता ज्यांच्या तुळशीला मंजुळा नसेल तर एक तुळशीची सुकी काडी किंवा मग सुकीही नसेल तर एक ओली काडी जी असते ती छोटीशी काडी तुळशीची तुम्हाला तोडायची आहे आणि ती तोडलेली काडी तुम्हाला त्या 1 रुपयाच्या नाण्यासोबत तुम्हाला तिथे ठेवायची. त्यासोबतच तुळशीची थोडीशी माती तुम्हाला काढायची आहे. तुळशीची जी माती असते ना, वरची काढली तरीही चालेल, आतली खोदली तरीही चालेल. अगदी किंचित तुम्हाला ती माती खोदायची आणि ती देखील तुम्हाला 1 रुपयाच्या त्या नाण्यावरती ठेवून द्यायची आहे. आणि त्या 1 रुपयाच्या नाण्या जे कापडामध्ये ठेवलेलं आहे त्याला घट्ट तुम्हाला गाठ मारायची आहे. ठीक आहे. गाठ मारून याची जी पोटली तयार होईल, जर तुमचा व्यवसाय असेल, एखादा मोठा दुकान असेल, अगदी छोटीशी लिंबू सरबताची टपरी असेल किंवा किराणा मालाचं दुकान असेल, कपड्याचं एखादं सेंटर असेल किंवा मग तुमचं एखादं वर्कशॉप असेल, जे काही असेल तर त्या ठिकाणी ही जी पोटली आहे तिथे गल्ल्यामध्ये ठेवा किंवा जो समोर मेन भाग असतो जिथून गिराईक आपल्या दुकानामध्ये येतात, जिथून कस्टमर आपल्या दुकानामध्ये येतात, तर त्या मेन दरवाजाला, मेन दारकस जिला आपण म्हणतो, तर तिथे तुम्हाला ती पोटली जी आहे ती टांगून ठेवायची आहे. ठीक आहे. किंवा मग तुम्ही गल्ल्यामध्ये ठेवून दिली तरीही चालेल. जर तुमचं असं काहीच नसेल, नोकरी करत असाल तर मग तुम्ही तिजोरीमध्ये ठेवून दिली तरीही चालेल. घरात खूप बरकत यावी असं वाटत असेल, घरातच लक्ष्मी येत नाही, बाहेरून लक्ष्मी येते, धंदा व्यवहार वगैरे व्यवस्थित चालू आहे, पैसा भरपूर येतोय, कॉन्ट्रॅक्ट चांगले भेटतात, सगळं चांगलं होतं आहे, पण घरातच लक्ष्मी टिकत नाही, अशा समस्या असतील तर घराचा जो मेन दरवाजा आहे त्या मेन दरवाजाला तुम्हाला ही पोटली टांगायची आहे किंवा तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे. या एका उपायाने तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल. घरामध्ये असलेलं दारिद्र्य संपत जाईल. कितीही गरिबी असेल ती कमी व्हायला लागेल. जिथे जिथे आर्थिक प्रॉब्लेम होते ते देखील तुमच्या कमी व्हायला लागतील. आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल. बघा, अत्यंत साधा सोपा उपाय आहे जो लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आयुष्यामध्ये पैसा मिळवण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. तर प्रत्येकाला सांगेल की हा उपाय आवर्जून करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.